श्री गणेशाय नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्तो, आपले भक्तिमय या चॅनलवर स्वागत आहे। तर भक्तांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्वामी तुम्हाला काय संदेश देतात आणि तो संदेश तुमचे संकटे दूर करेल का। श्री स्वामी समर्थ। सर्वावर स्वामी कृपा कायम असावी हीच स्वामी चरणी प्रार्थना। चला तर मग बघूया आजचे स्वामी संदेश आणि स्वामीचे मार्गदर्शन। स्वामी हे वाचणाऱ्या व्यक्तीच्या शरीराला उपचार आणि शांततेने स्पर्श करा, त्याच्या आर्थिक गोष्टींना स्पर्श करा आणि नवीन दरवाजे उघडा। जर तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि होय माझं स्वामी शक्तीवर विश्वास आहे असे टाईप करा, भाग्यवंत ठराल। त्यावर तुम्ही मनापासून जर विश्वास ठेवता आणि तोंडाने बोलून लिहिता तेव्हा ते वाढते व काम करते। या आठवड्यात देव तुमच्यासाठी काम करत आहेत, तुम्ही त्याच्यासाठी प्रार्थना केलास ते येईल। तुम्ही हा व्हिडिओ असंच पाहत नाही आहात तर हा व्हिडिओ देवाने तुमच्यापर्यंत पोचवला आहे। तुमच्या वाटेवर येताना तुम्हाला एक मोठा आशीर्वाद मिळाला आहे। स्वामी तुमच्यासोबत आहे। हा महिना संपण्यापूर्वी देव एक मोठा आशीर्वाद देत आहे जे तुमचे जीवन बदलून टाकेल। तुम्हाला विश्वास असल्यास 5555 टाईप करा। तुम्ही लवकरच काहीतरी खास साजरा करणार आहोत। तुमची चांगली बातमी सांगताना तुम्ही खूप आनंदाने भरून जाल। आपल्यासाठी हे सर्व अचानक कसे घडले हे जवळजवळ या जगाच्या बाहेर दिसते, यासाठी तयार राहा। हे होत आहे यावर विश्वास ठेवा। सहमत असाल तर होय कमेंट करा। तुम्ही आशीर्वादाने काठोकाठ भरलेले आहात, आनंदाने ओसंडून वाहत आहात आणि तुमची आर्थिक स्थिती ओसंडून वाहत आहे। स्वामीचे नामस्मरण सतत करा, त्यांना प्रथम स्थान द्या आणि ते प्रत्येक गोष्टीत तुमच्यासोबत असतील। कोणतीही नकारात्मक शक्ती तुम्हाला स्पर्श करू शकत नाही। एकदा मनापासून श्री स्वामी समर्थ म्हणा आणि कमेंट बॉक्समध्ये टाईप करा। जर स्वामींनी तुमची मदत केली आहे तर होय म्हणा आणि हा संदेश शेअर करा। देव तुम्हाला काळजी वाटत असलेली परिस्थिती सुधारत आहेत। या आठवड्याच्या शेवटपर्यंत तुमच्या आयुष्यात काहीतरी मोठ्या चमत्कारिक घडणार आहे। 2024 मध्ये तुमच्या आयुष्यात पैसा, प्रेम, आरोग्य आणि आशीर्वाद पाण्यासारखे प्रवाहित होतील। जिकडे आपलेच लोक पाठ फिरवतील तिथे मी तुला साथ देईन। ज्याच्या मनात सदैव फक्त भगवंत असतो आणि त्याच्यापेक्षा श्रेष्ठ या जगात दुसरा कोणी नाही, तो भक्त होय। भगवंत सांगतात की जो भक्त प्रत्येक क्षणी सतत माझाच विचार करतो आणि स्वतःमध्ये दुसरी भावना न आणता फक्त माझीच उपासना करतो, अशा साधकाच्या साधनेचे मी स्वतः रक्षण करतो। जे सतत भगवंताशी जोडलेले असतात। वय सरत आहे आणि मृत्यूचा क्षण जवळ येत आहे, हे माणसाने नेहमी लक्षात ठेवले पाहिजे। आता फार कमी वेळ उरला आहे। या अल्पावधीत भगवंताची अनन्य धारणा करून जीवन यशस्वी करायचे आहे। या जगात जे काही आहे ते देव आणि जगातील सर्व काही आहे, जे काही घडत आहे ते सर्व देवाचे खेळ आहे। लीलामय आणि लीला ज्याच्या घरात किंवा शरीरात घाणेरडी। दुसऱ्याशी संवाद साधण्यापेक्षा देवाशी संवाद साधा। प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात नक्कीच काहीतरी उणीव असते, जेणेकरून त्याला समजेल की जग माणसाने नाही तर देव माणसाला चालवतो। ज्याला तुमच्या शब्दाची किंमत नाही त्याला मौन हे उत्तम उत्तर आहे। तुम्ही जसे आहात तसे देव तुम्हाला फक्त स्वीकारत नाही तर तुम्ही जसे असायला हवे तसे बनण्यासही मदत करतो। तुमच्या दारात गरजू व्यक्तीचा कधीही अपमान करू नका, कारण देव कर्म बदलण्यात कधीही मागे पुढे पाहत नाही। देवाच्या ठिकाणी हुशारी चालत नाही, निष्पापपणात चालतो। जे श्रद्धेवर विश्वास ठेवतात देव त्याच्यातच वास करतो। कोणतीही वाईट शक्ती त्यांना स्पर्शही करू शकत नाही। रावण ब्राह्मण असूनही राक्षस झाला आणि शबरी दलित असूनही देवी बनला। तुमचे नशीब फक्त तुमच्या कृतीने ठरवले जाते, जन्म आणि जातीने नाही। देव म्हणतो तुमचे शत्रू पराभूत झाले आहेत, आशीर्वाद तुमच्या वाटेवर येत आहेत। तुमचा विश्वास असल्यास
होय टाईप करा. देव आज तुम्हाला सांगत आहे, तुमच्या आयुष्यात मी सुरू केलेल्या सर्व गोष्टी मी पूर्ण करीन. विलंब तुमच्यासाठी चमत्कारात बदलेल. मी तुमच्या हृदयात एक नवीन गाणे ठेवणार आहे. या वर्षी मी तुम्हाला माझ्या चांगुलपणाने आणि कृपेने आश्चर्यचकित करणार आहे. जीवन अराजक आहे म्हणून सावध राहा. जीवन कठीण झाले आहे म्हणून युद्धासाठी तयार राहा. देवाने तुझी प्रार्थना ऐकली. तू ठीक होणार आहेस. देव तुमच्यासाठी मार्ग काढत आहे. तुमचे सांत्वन करण्यासाठी देवदूत पाठवले आहे. त्याच्याकडे तुमच्या जीवनासाठी एक उत्तम योजना आहे. ज्याच्यावर स्वामीची कृपा आहे त्यांना कोणतेही सांसारिक दुःख स्पर्श करू शकत नाही. देव ज्याला आशीर्वाद देतो त्याच्यावर प्रत्येक गोष्टी मिळू लागतात. ज्या व्यक्तीवर देव आशीर्वाद देतो तो या जगाच्या सर्व कानाकोपऱ्याच्या पलीकडे जातो. काही लोकांना जीवन नको झालेले असते. देव त्यांना म्हणत आहे, तुला मरायचे आहे का? मग स्वतःला समुद्रात फेकून द्या आणि जिवंत राहण्यासाठी तुम्ही स्वतःला लढताना पाहाल. तुम्हाला स्वतःला मरायचे नाही, पण तुम्हाला तुमच्या आत काहीतरी मारायचे आहे. स्वामीच्यावर पूर्ण विश्वास ठेवा. ते आपल्याला कधीच सोडून देत नाही, हे लक्षात घ्यावे. प्रार्थनेमध्ये प्रचंड सामर्थ्य असते. प्रार्थना आपल्यावर आलेला प्रसंग बदलू शकत नाही, मात्र आपली त्या प्रसंगाकडे बघण्याची वृत्ती बदलते, तिला अधिक सकारात्मकता करते. हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. बोला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय.